आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी या ठिकाणी भाजप आमदार मंगेश चव्हाण आहेत। आता काय सांगाल, एकंदरीत जळगाव जिल्ह्यामध्ये जे शिवसेनेचे आमदार आहेत चंद्रकांत पाटील, त्यांनी पुन्हा एकदा रक्षा खडसे यांच्या उमेदवारीवर त्या ठिकाणी नाराजी व्यक्त केलेली आहे। नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवावे प्रत्येक शिवसैनिकाला वाटतं, मात्र खडसे नावाचा आम्हाला त्या ठिकाणी अडथळा आहे। कसं आहे, आता चंद्रकांत पाटलांनी जे मत व्यक्त केलं हे त्यांचं व्यक्तिगत मत आहे। त्यांच्या पक्षीय आणि स्थानिक राजकारणाच्या दृष्टिकोनातून त्यांनी त्या हिशोबाने मांडलेलं ते कदाचित मत असावं, पण त्यांचं हेही मत आहे की मोदीजींना आपल्याला पंतप्रधान करायचं आहे। त्याच्यामुळे खाली उमेदवार कोण आहे, खाली उमेदवार कुठल्या गटाचा, कुठल्या एखाद्या विशिष्ट परिवाराचा आहे, यापेक्षा मोदीजींकडे पाहून सगळे कार्यकर्ते सगळ्याच ठिकाणी काम करणार आहेत। देशाचा प्रत्येक ठिकाणी उमेदवार हे कमळ आहे आणि मोदीजी आहेत। त्यामुळे व्यक्ती सापेक्ष, परिस्थिती सापेक्ष काही ठिकाणी मतभेद असू शकतात। ते मतभेद योग्य ठिकाणी योग्य नेतृत्व असतील ते दखल घेतील। गिरीश भाऊ त्या मतदारसंघात स्वतः लक्ष घालणार आहेत, त्याच्यामुळे मला वाटतं की ती योग्य वेळेस त्याच्यावर सगळं ऑपरेशन करतील। आता गेल्या काही दिवसापूर्वी भाजपच्या अंतर्गत बैठकीचा व्हिडिओ त्या ठिकाणी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। कार्यकर्ता आणि रक्षा खडसे यांच्यामध्ये त्या ठिकाणी बाचाबाची सुरू होती आणि त्या बैठकीला आपण देखील त्या ठिकाणी उपस्थित होते आणि मंत्री गिरीश महाजन देखील उपस्थित होते। नेमकं काय घडलं होतं? मुळात चार भिंतीआड एखाद्या कार्यकर्त्याने पक्षश्रेष्ठींच्या समोर नाराजी व्यक्त करणं हा त्याचा अधिकार होता, तो त्याने वापरला। तो व्हिडिओ कुणीतरी मिच्युअसली त्याचं चित्रीकरण केलं आणि ते प्रसार माध्यमांसमोर व्हायरल केलं। तसं करणं हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना की असं अपेक्षित नव्हतं, पण आता त्या 20-25 लोकांमधून कदाचित कोणी चुकीच्या पद्धतीने केलं असेल, पण त्या लोकांना समज दिली आहे। त्यांचा ज्याला म्हणतो की रागाचा टेम्पोही कमी झालेला आहे। सगळेजण तिकडे कामाला लागलेले आहेत। प्रसार माध्यमांनी आणि सगळ्यांनी फार त्याचं काही जास्त गांभीर्य किंवा जास्त विचार करू नये। आमचे पक्षांतर्गतले विषय होते, परिवारात जसे मतभेद असतात किंतु परंतु असू शकतं, तसं झालं। त्याला गिरीश भाऊंनी सगळ्यांना समजून सांगितलं, तो विषय तिथं संपलाय। चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा खडसेंवर त्या ठिकाणी 137 कोटी रुपयाचे जे आरोप झाले होते, त्या आरोपातून त्यांना त्या ठिकाणी सुटका करण्यात आलेली आहे आणि त्यांचं भाजप विरोधात बोलणं थांबलेलं आहे, असा एक संशय त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। काय आता चंद्रकांत पाटलांच्या विषयावर तुम्ही चंद्रकांत पाटलांशी बोला, मी माझ्या विषयावर सांगेल। त्यांनी काय वागावं, त्यांनी काय बोलावं, त्यांनी काय म्हणावं, त्यांचा रिमोट माझ्या हातात नाही। त्यांचा रिमोट ज्यांच्या हातात आहे त्यांच्याशी आणि ते स्वतः हेच याचं उत्तर देऊ शकतात। सध्या जळगाव जिल्ह्याच्या राजकारणामध्ये खासदार उमेश पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे। पक्षाने त्या ठिकाणी त्यांचं तिकीट कापलेलं आहे आणि कुठेतरी ते नाराज असल्याचं बोललं जात आहे। कुठे बोललं जातं की ठाकरे गटात ते प्रवेश करणार, ठाकरे गटावर ते उमेदवारी लढणार आणि गेल्या भाजपच्या बैठकीला देखील ते त्या ठिकाणी उपस्थित नव्हते। काय सांगा? उमेश पाटलांनी भारतीय जनता पार्टी हे पक्ष हा आपल्यासाठी आई आहे। अनेकदा ते बोलले आहेत की मी पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे। मला विश्वास आहे की ते तसं काही करणार नाही आणि त्यांची काही नाराजी असण्याचं कारण नाही। ते दरवेळेस काल परवाही बोललेत, अगोदरही बोललेत की पक्षाचा प्रामाणिक सैनिक म्हणून काम करणार आहे। पक्षाने त्यांना असं त्यांचं म्हणणं आहे की पक्षाने मला आमदार केलं, खासदार केलं, पक्षाची मी काही दिवस सेवा करेल, योग्य वेळेस त्यांचा मान सन्मान दिला जाईल। पक्षाने कदाचित त्यांच्यासाठी भविष्यकाळात एक चांगली योजना काहीतरी त्यांच्या डोक्यात असेल। आमच्या पक्षामध्ये पार्टी डायरेक्ट कोणालाही असं बाजूला करत नाही, योग्य वेळेस योग्य ठिकाणी त्यांना मान सन्मान मिळत असतो। आमची पार्टी कुणालाही पक्षाच्या बाहेर त्या ठिकाणी करत नाही, योग्य वेळी योग्य मान सन्मान त्यांना दिला जातो, असं या ठिकाणी प्रतिक्रिया मंगेश चव्हाण यांनी दिलेली आहे। खेमचंद कुमार, TV9 मराठी, चाळीसगाव, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।